आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे राज्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत आता वाढ झालेली आहे। राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा जो आहे तो वाढलेला आहे। राज्यातली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जी आहे ती 162 ने वाढलेली आहे। तर एकूण संख्या जर आपण पाहिली राज्यातली कोरोनाग्रस्त रुग्णांची ही 1297 वर गेलेली आहे आणि मुंबईमध्ये एका दिवसात 143 रुग्णांची वाढ झालेली आहे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहे। विवेक, अतिशय धक्कादायक खरं तर बाब आहे मुंबईकरांना आणि राज्याला चिंतेत टाकणारी गोष्ट म्हणजे मुंबईत एका दिवसात 143 रुग्णांची वाढ आणि राज्यात 162। म्हणाले काल रात्रीपासून आजपर्यंत कोरोना बाधितांची संख्या ही 162 ने वाढलेली आहे आणि त्यातली तब्बल 143 नी मुंबईमधली कोरोना बाधितांची संख्या वाढलेली आहे। पुणे महानगरपालिका 3, यवतमाळ 1, औरंगाबाद 3, पिंपरी चिंचवड 2, ठाणे 1, नवी मुंबई 2, कल्याण डोंबिवली महानगरपालिका 4, मीरा भाईंदर 1, वसई विरार 1, सिंधुदुर्ग 1 अशी 162 ने ही कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे। तर मुंबईतला आकडा हा 143 आहे आणि राज्यातला एकंदरीत आकडा हा 1297 आहे। त्यामुळे मुंबईचा देखील आकडा हा हजाराच्या दिशेने चाललाय की काय अशी भीती आता व्यक्त करण्यात येते। नक्कीच विवेक, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद। मुंबई आणि राज्यातल्या सगळ्या घडामोडी जाणून घेत राहणार आहोत। तर मुंबईमध्ये आपण पाहतो एका दिवसात 143 कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झालेली आहे। तर केंद्र सरकार यावेळी ट्रेन सेवा सुरू करण्यासाठी या संदर्भात चर्चा सुरू आहे। तर ट्रेन सुरू करताना लिमिटेड सेवा सुरू करावी असं देखील म्हटलं जातं। आत्ताची ही केंद्रातून महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे केंद्र सरकार ट्रेन सेवा सुरू करण्यासाठी पक्षात नाही, तर ट्रेन सुरू करताना लिमिटेड सेवा सुरू करावी आणि स्पेशल ट्रेन्स किंवा कमी लांबीच्या ज्या ट्रेन आहेत स्पेशल किराया त्यात सुरू कराव्यात असंही म्हटलं जातंय। ट्रेनमध्ये जाण्यापूर्वी सर्वप्रथम पॅसेंजर्सची पूर्णपणे प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे। तर काही निवडक स्थानकांवर ट्रेन सुरू करण्याचा विचार केला जातोय। ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांचे रुग्ण जास्त आहेत त्या ठिकाणी ट्रेन चालू करू नये असं देखील म्हटलेलं आहे। तर केंद्र सरकार ट्रेन सुरू करण्याच्या विचारात नाही अशी सूत्रांची माहिती आहे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहे। प्रशांत, नेमकं काय केंद्राचं म्हणणं आहे, काही माहिती मिळाली आहे का? आणि साधारण 12 एप्रिल नंतर निर्णय घ्यावा असं देखील म्हटलं जातंय। बरोबर आहे। येत्या 11 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारने ट्रेन सुरू करण्याच्या पूर्वी रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारसोबत सल्लामसलत करून घ्यावी असाही विचार केंद्र सरकारचा आहे। आणि सोबतच ज्या राज्यांमध्ये खास करून जर बघितलं तर की मोठ्या संख्येनं पलायन झालेलं आहे आणि अजूनही काही लोक पलायन करणार असतील अशा वेळी लांब पल्ल्याच्या असाही एक सल्ला सध्या विचाराधीन आहे की एक म्हणाली आपण केला की प्रत्येक प्रवाशाची रीतसर तपासणी करण्यात यावी कोरोना बाधित आहे की नाही या संदर्भातली। सोबतच याशिवायही जेव्हा असेल एका बोगीमध्ये तर साधारणतः 72 लोक एका बोगीमध्ये असतात, तेवढीच संधी करण्यात यावी म्हणजे 36 प्रवाशांनाच एका वेळेस एका बोगीमध्ये संधी मिळावी। त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर याशिवायही अनेक सूचनांचा विचार सध्या सुरू आहे। केंद्र सरकार या घटनेला रेल्वे सेवा सुरू करण्याचा नाही आहे, कारण की रेल्वे सेवा सुरू केली तर मोठ्या संख्येने लोक एकत्रित होतील, रेल्वे स्थानकावर एकत्रित होतील, अशा वेळी त्यांना त्यांच्यावरती निर्बंध घालणे किंवा त्यांना संचलित करण्याचा मोठी येऊ शकते। त्यामुळे सध्या तरी या संदर्भात विचार नाही, पण येत्या 12 एप्रिलला या संदर्भात पुन्हा एकदा विचार होईल आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात येईल की रेल्वे सेवा सुरू करायची की नाही म्हणून म्हणाली। धन्यवाद प्रशांत या संपूर्ण माहितीबद्दल। तर वळूयात आता पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे एकतर जशी राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये तशीच देशपातळीवर सुद्धा कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांमध्ये वाढ होती। आज गुजरातमध्ये कोरोनाचे 55 रुग्ण आढळलेत। 50 प्रकरणे ही फक्त अहमदाबादमधील आहेत। तर अहमदाबाद हॉटस्पॉट आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये डेटा वाढत असल्याचा आरोग्य विभागाने तिथले दावा केलेला आहे।
तर देशभरामध्ये सुद्धा आतापर्यंत 5,734 कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे। त्यापैकी 5,095 जण ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्त आहेत आणि देशभरात 472 लोकांनी या कोरोनावर मातही केलेली आहे। त्यामुळे 166 लोकांचा यात मृत्यूही झालाय। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये 540 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर एका दिवसात 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे। आणि याविषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी रवि सिंह आपल्या सोबत आहेत। थेट आपण रविकडे जाणार आहोत। रवि जी, देश अलग अलग राज्यों में देश में कोरोना पीड़ितों की संख्या जो है लगातार बढ़ोतरी हो रही है, केंद्र सरकार के स्तर पर किस तरह के उपाय किए जा रहे हैं? देखिए, इस वक्त जब आपसे मेरी बात हो रही है उस वक्त केंद्र सरकार में जो ग्रुप ऑफ मिनिस्टर्स है उसकी अभी बैठक शुरू होने वाली है। स्वास्थ्य मंत्रालय यानी कि स्वास्थ्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन की अध्यक्षता में केंद्र सरकार की तरफ से प्रधानमंत्री की तरफ से एक ग्रुप ऑफ मिनिस्टर्स का गठन किया गया था और ये 11वीं बैठक अब से थोड़ी देर बाद शुरू होने वाली है। कुछ मंत्री हालांकि स्वास्थ्य मंत्रालय में पहुंचने भी लगे हैं, जो हमारे सोर्स बताते हैं। ये जो ग्रुप ऑफ मिनिस्टर्स की जो बैठक है और ये इसका जो गठन किया गया था, पूरा जो कोविड-19 यानी कि कोरोना से लड़ने के लिए केंद्र सरकार की तैयारियां क्या हैं, क्या क्या राज्यों की तरफ से इनपुट आ रहे हैं, वहाँ पर क्या स्थिति है, अलग अलग मंत्री अलग अलग विभागों के इसमें नुमाइंदे शामिल होते हैं और यानी कि अब से ये थोड़ी देर के बाद ये बैठक शुरू होने वाली है। और दूसरी महत्वपूर्ण जानकारी है कि 24 घंटे में 17 लोगों की अब तक मौत हुई है और ये मरने वालों का आंकड़ा कोरोना वायरस की वजह से 166 पहुँच गया है। और जबकि अगर इसके पॉजिटिव केस की बात करें तो 5,700 से ज़्यादा इसके मरीज पहुँच चुके हैं। तो फिलहाल अब से थोड़ी देर के बाद केंद्र सरकार की बैठक होने वाली है। लगातार केंद्र सरकार वॉच कर रही है कि राज्यों के साथ में स्वास्थ्य मंत्रालय में उसके बड़े अधिकारी, वहाँ के चाहे चीफ सेक्रेटरी हों, चाहे स्वास्थ्य विभाग के बड़े अधिकारी हों, उनसे वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए वहाँ की तैयारियाँ, वहाँ की स्थिति, सिचुएशन, इसकी रोज जानकारी ली जाती है। एक वीडियो कॉन्फ्रेंसिंग भी अब से थोड़ी देर के बाद निर्माण भवन में शुरू होने वाली है, जिसमें राज्य के तमाम और वो वीडियो नुमाइंदे शामिल कॉन्फ्रेंसिंग के होंगे। बारे में हम आपसे जानकारी लेते रहेंगे। फिलहाल शुक्रिया। तर आपण पाहिलं, देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता वाढत चाललेली आहे। राज्यामध्ये सुद्धा आपल्याला तीच परिस्थिती पाहायला मिळते आणि मुंबई जे हॉटस्पॉट कोरोनाग्रस्तांसाठी झालेला आहे, मुंबईमध्ये सुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसते। त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतोय, घरी राहा, सुरक्षित राहा, घराबाहेर पडू नका आणि ज्या ठिकाणी गर्दी होईल असं कोणतंही काम करू नका। यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत आणि या पुढचं बुलेटिन घेऊन येतोय माझा सहकारी संदीप देसाई।